ते उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाललेले आहेत। त्यांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, पण आम्ही सगळे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात आहोत। राहुल साहेब, एक असं आहे की जे 2215 कोटी गेले आहेत ते आताच्या नवीन दुष्काळासाठी नाही येते, याच्या मागची जर काही नुकसान सरकारकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही आहे। या आधी सुद्धा जो दुष्काळ आला, अवकाळी पाऊस आला, त्या संदर्भात जी आश्वासनं दिली ती अद्याप पूर्ण झालेली नाही। याचं कारण सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा उरलेला नाही। ज्या सरकारवर साधारण 9 ते 10 लाख कोटीचं कर्ज आहे, ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार? म्हणून नरेंद्र मोदी यांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे की 10,000 कोटी रुपये तुम्ही तात्काळ द्या। एक लक्षात घ्या, ओला दुष्काळ वगैरे शब्द सोडून द्या। हा आघात साधा नाही, फक्त पिकं नाही वाहून गेली आहे, शेत माती जमिनी वाहून गेल्या। ज्या मातीमध्ये पीक काढलं जातं ती मातीच उरलेली नाहीये, ती जमीन उरलेली नाहीये। त्याच्यामुळे पुढल्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या। मराठवाडा शेतीच्या दृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। हे या सरकारच्या लक्षात आलंय का? जे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांनाही कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे? काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे, त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना। हे भाजपलाही समजायला पाहिजे, हे मिंदे गटाला समजायला पाहिजे, आणि जे कोणी करू इच्छितात त्यांनाही हे समजायला पाहिजे। हे अत्यंत संवेदनशील असं काम आहे आणि धक्कादायक असा विषय तिथे झालेला आहे। राहुल साहेब, महाराष्ट्रात एक विचित्र परिस्थिती तुम्हालाही पाहायला मिळते का? एकीकडे अतिवृष्टी आहे, शेतकरी संकटात आहे, मंत्री पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, तिकडची परिस्थिती जाणून घेणार आहे येत आहेत, पण असं